धन्यवाद. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगे फसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे. जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांनाच मराठा उद्योग नीती या व्हॉट्सअप ग्रुपला एकत्र आणण्यात आलं आहे. या ग्रुपची कामं काय असेल, हा ग्रुप कशा पद्धतीने काम करेल, असे प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडलेले असतील. तर याचे उत्तर आणि तसेच या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी विनंती करते की संगीता पाटील मॅडम यांनी करावं. या देवी सर्व उद्देशू मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. सर्वप्रथम महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जिजाऊंना वंदन करून आणि महाराजांना वंदन करून आपले एक छोटासा ग्रुप केलाय, तो थोडा थोडा वाढत चाललाय चांगल्या पद्धतीने. आणि त्या ग्रुपचं काय वैशिष्ट्य असणार आहे, त्या ग्रुपचा काय उद्देश असणार आहे, मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. वारंवार तुमचे प्रश्न येतील ते आपण सोडू. आम्ही काहीतरी ग्रुप केला आणि तुम्ही त्यात नाही आहे किंवा त्याचा भाग नाही असं बिलकुल नाही. प्रत्येकाला माझ्या इतकाच तो अधिकार आहे किंवा मंडळात जे आहेत किंवा ग्रुपमध्ये आहेत त्याला प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा, उत्तर देण्याचा सगळा अधिकार राहणारे आपण सगळे समान लेवलला आहोत. हे आधीच मी तुम्हाला सांगते. ज्याला कुणाला काम करण्याची इच्छा आहे त्यांनी आवर्जून काम करण्यासाठी या. आपण कुठलं पण क्लब जॉईन करतो, ग्रुप जॉईन करतो, त्यावेळेला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्यामध्ये इथे काही पुरुषांनी एकत्र येऊन ही सामाजिक बांधिलकीचं पंथाभूत बऱ्याच दिवसांपासून करत आहे. पण स्त्रिया त्यात नव्हत्या आणि म्हणून आम्हा दोघींना त्यात आमंत्रित करण्यात आलं आणि आम्ही दोघीही तुम्हाला त्यात आमंत्रित केलं. तर त्या संचालक मंडळात कोणाला येण्याची इच्छा असेल तर नक्की यायचे. त्यात फक्त कामाचं नियोजन असणार आहे, बाकी आपलं काम नेहमीचं करायचं. मराठा उद्योग नीती याचा अर्थ काय, आपल्याला कुठलाही जातीवाद वगैरे करायचं नाही, पण आपण कशा प्रकारे मागे पडतो किंवा कुणाशी कॉम्पिटिशनही करायची नाही. आपल्याला आपला उद्योग काय आहे, तो कसा वाढवावा, याच्यामध्ये काही स्किल डेव्हलप करायचे आहेत का, आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्केटिंग कसं करता येईल किंवा आपल्याच लोकांना माहीत नसतं. आपल्याच घरात कोणाला कुणाकडे तरी चांगले स्किल्स असतात. अर्चना ते माझ्याकडे खूप दिवस पेशंट म्हणून येत होते, पण ती इतके सुंदर लाडू करत होती की मला माहीत नव्हतं. जोपर्यंत तिने मला लाडू खायला दिला नाही आणि लाडू जेव्हा खायला झालं तिला, तेव्हा माझं पेशंट आणि डॉक्टर हे रिलेशन न राहता आमचं दुसरं पण रिलेशन झालं. म्हणजे मी पण तिची कस्टमर झाले. मला खूप जण प्रश्न विचारतात की तुम्ही इतकं काम करता, मग तुमची तब्येत चांगली कशी राहते, तर मग मी सांगते अर्चना त्याचे लाडू. म्हणजे असे बरेच पेशंट असतात तिथेच, ते सगळेच मराठा असतील असं नाही, तुमच्याही काही कस्टमर असतील, वेगवेगळ्या कास्टचे असतील, पण इथे एका मंचाखाली आपल्याला ह्या करण्यासाठी यायचं की चांगल्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग व्हावं. पवार काकू आहेत त्या, आता मी जशा त्या माझ्या पेशंट म्हणून आल्या किंवा त्यांची फॅमिली आली, काका आधी आले, मग काकू आल्या, मग त्यांचा मुलगा मसूर आणि नागपड,
म्हणजे इथपर्यंत होत असताना त्यांच्याकडे लायसनचं काम ते करतात. आणि मग माझं लायसन आधीच काढून झालेलं त्यांची ओळख होण्याच्या आधी. माझ्या मिस्टरांचं नव्हतं, कंपाऊंडरचं नव्हतं आणि बरेच पेशंट असेच गाडी चालवतात, काउन्सिलिंग करते. 18 वर्षाच्या आतली मुलं सुद्धा अशाच गाड्या चालवतात. मग मी त्यांना बोलत असते की तुम्ही लायसन काढा. मग कुठे काढू? मग मी पवार काकूंचा नंबर देते त्यांना. सो अशा पद्धतीने काय म्हणू, तोंडाद्वारे मुखाद्वारे आपलं हे होऊ शकतं, मार्केटिंग होऊ शकतं. बऱ्याचदा ह्या गोष्टी बोलण्यामुळे सॉल्व्ह होतात आणि आपण बोलत नाही. त्यांची सून सुंदर केक करते आणि घरपोच करते. एकदा नंबर दिला कोणाचा आणि तिचा केक आवडला की परत ते मला सांगत सुद्धा नाही, डायरेक्ट पूजाला फोन करतात आणि केक देतात. बऱ्याच डॉक्टर मैत्रिणी इथे आलेल्या आहेत. जसं साळुंखे मॅडम आहेत, ह्या दोघी आई चेंबे मॅडम, क्षितिजा पाटील मॅडम, त्या पण होमिओपॅथिक आहेत. त्यात माझ्या ज्युनियर असल्या तरी एक जण GP करता, एक जण अजून काहीतरी वेगवेगळ्या फील्डमध्ये योगा करतात. तर मग तुम्हाला वाटतं की योगाला कुठे जाऊ ना, आपल्याच ग्रुपमधलं कोणीतरी असतं तर 2 गोष्टी चांगले येतात. आपली म्हणून आपण व्यावहारिकदृष्ट्या चांगली बातमी घेऊ शकतो आणि पैसे गेले तर आपल्याच माणसाला गेले त्याचा एक आनंद होतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे सगळ्यात महत्त्वाचे, त्यांचं स्वागत तर आपण केलंय, पण त्या पाहुण्यापेक्षा मैत्रिणी जास्त आहे. मी आता बाईकवर नाही येता त्यांना काय म्हणाले की मला FIR कसं लिहायचं आहे ते पण शिकवा. आमच्या भगिनींना माहीत नसतं की कशी तक्रार करायची. बऱ्याचदा आपण भांडतो, रस्त्यावर भांडणं होतात किंवा मुलींसाठी आपल्याला संरक्षणाच्या गोष्टी असतात. मग ऑनलाईन WhatsApp, Instagram ह्या गोष्टी आपण मनोरंजनासाठी वापरतो. पण ह्याच्याद्वारे सुद्धा आपण पोलिसांपर्यंत तक्रार करू शकतो, हे आपल्याला कधीच माहीत नसतं. आणि म्हणून ह्या मैत्रिणींना बोलवण्याचं हेच कारण आहे. ह्या घाडगे मॅडम आहेत आणि त्या कौलगे थिटे मॅडम आहेत. तर त्या दोघी पण मी नेहमी जेव्हा निर्भयाच्या कामासाठी जाते तेव्हा दोघींची चांगली आमची मैत्री झाली. त्यांची पेशंट म्हणून पण झाली. ते मला माझ्या क्षेत्रातला सल्ला विचारत असतात आणि मी त्यांना त्यांच्या क्षेत्रातला सल्ला विचारत असते. तर इथं गिव्ह अँड टेक आहे. कोणाला कोणाची फी द्यावी लागत नाही. म्हणजे दोघींची फी तरी वाचली. कधी कधी पैसा मिळवण्यापेक्षा पैशाची बचत होणे हे सुद्धा कमवण्या इतकंच मोठं असतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की 4 पैसे मिळवण्यासाठी धडपडावं, पण कधी कधी बचत केल्यानंतर सुद्धा खूप गोष्टी होतात. बऱ्याच महिला कमवतात. आता मला तनुजाचं खरं पर्सनल गोष्ट सांगायची नाही, पण सांगते की ती कमवते, पण ती पैसे साठवत होती का नव्हती मला माहीत नाही. आणि मग माझ्याकडे जो पिग्मी एजंट येतो त्यांना मी सांगितलं की त्यांच्याकडे पण तनुजाकडे तुम्ही जा आणि घ्या. मग ती माझ्यापेक्षा तिच्या अकाउंटला आता जास्त पैसे जमा झालेत. म्हणजे बऱ्याच महिला कमवतात. आपण कमवत नसलं तरी चालेल, आपण भाजीसाठी पैसे घेत असतो, बऱ्याच गोष्टी घेत असतो. पण मग त्याच्यातले 10 उरतात, 20 उरतात, ते पण आपण कुणाला तरी देऊन टाकतो. ती बचत कुठेतरी झाली पाहिजे. डब्यात, पर्समध्ये, कपाटात इथं न होता कुठेतरी बँकेत, पतसंस्थेत किंवा त्या पैशाचं काहीतरी 1 रुपयाने तरी वृद्धिंगती व्हायला पाहिजे. ह्याच्यावर आपण छान लेक्चर घेणार आहोत, कोणतरी एक्सपर्ट बोलून, एखाद्या बँकेची मॅनेजर, ती पण लेडी म्हणून. पण आज आपला पहिलाच दिवस आहे, ही प्रथम ओळख आहे आणि हळूहळू आपण कामाच्या गप्पा इथे मारणार आहे. व्यवसायात महिलांनी काय करायचं आहे ह्याच्यासाठी उद्योगनीती हा त्याच्यासाठी नाव अगदी समर्पक आहे. आपण संसाराच्या गप्पा खूप मारलेल्या आहेत. एकत्र महिला आल्या की आपण घरातल्या गप्पा पण मारतो. तर शक्यतो ह्या अशा गप्पांना आज फाटा द्यायचा आहे. आज नाही, इथून पुढे सुद्धा अशा गप्पा मारायच्या की आपल्याला कदाचित काही सांसारिक दुःख असतील तर ती पण विसरायला हळूहळू मदत व्हावी. म्हणजे आपण इतकं गुरफटून घ्यायचं आहे, कधी कधी आपल्याला दुःख आठवण्यासाठी वेळ मिळू नये इतकं आपण कामाच्या व्यापात राहिलं. ह्या दोघींकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 24 तास बिझी असतात, ऑन ड्युटी असतात. म्हणजे आत्तासुद्धा त्यांना फोन आला तर कदाचित जावं लागतं किंवा ते आम्हाला फंक्शनला तिथे बोलवतात, पण समोर एखादी केस आलेली असती, ती सॉल्व्ह होईपर्यंत ते आपल्याला वेळ देऊ शकत नाही. मग ती घरची व्यक्ती असू दे नाही तर बाहेरची. म्हणजे मग त्यांना ते काम झाल्यानंतर आठवत पण नसावं कदाचित की घरी काय घडलं होतं, मुलाचं काय झालं होतं, मुलीचं काय झालं होतं. म्हणजे इतक्या त्या बिझी असतात. आणि म्हणून आपल्या मेंदूला थोडंसं अशा पद्धतीने सकारात्मक दृष्टीने आपण बिझी ठेवूया, ह्या वेगळ्या गप्पा मारूया थोड्याशा आणि एकमेकींचे सक्सेसचे आणि फेल्युअरचे पण अनुभव शेअर करूया आणि त्यातनं मोठं होण्याचा थोडासा प्रयत्न करूया. संचालक मंडळाचे आता हे जे बघताय तुम्ही, हे लोक सगळे आहेत. रोहन लहान आहे माझ्यापेक्षा, तो भाऊच आहे माझा, आणि बाकीचे सर वगैरे ते त्यांच्या क्षेत्रात खूप एक्सपर्ट आहेत, जे ग्रुपमध्ये दिसतील तुम्हाला. हळूहळू आपण महिलांचा पण वेगळा ग्रुप करूया. तर तुमच्या सगळ्या ॲड ग्रुपवरती कुठल्याही प्रकारची वेगळी पोस्ट, आज महिला दिन आहे म्हणून ठीक आहे, पण कुठलीही पोस्ट नाही टाकायची, फक्त आपल्या उद्योगाशी रिलेटेड त्याच्याशी. या मॅडम या, बघा ज्वेलरची पण एंट्री झाली आपल्याला. तर मी सरूच्या दुकानात पण नेहमी जात असते.
तर आपल्याला इतर दुकानांमध्ये कदाचित तेवढ्या हक्कानी दागिने बघायला मिळत नाही, तिच्याकडे बघायला मिळतात आणि घेतलं पाहिजे असा काही आग्रह तिचा नसतो. त्याच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी तिच्याशी शेअर करू शकतो. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारची लोक आहेत. बऱ्याच जणींचं मला माहीत नाही, कल्याणी तिथं ब्युटिशियन आहे. प्रत्येक महिला कधी ना कधी वर्षातनं एकदा दोनदा जात असेल तर तिच्याकडे आपण जाऊ शकतो त्या अर्थाने. तर तिचाही ॲड्रेस घ्या, म्हणजे आपण एकमेकांचे असे ॲड्रेस घ्यायचे, आपला पैसा आणि त्यांचा पैसा येणारा असा पद्धतीने वृद्धिंगत करायचा आहे. आपण थोडक्यात ओळख करूया. सगळ्यांनी खूप वेळ झाला आलेला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला छोट्याच प्रमाणात करायचा आहे. नंतर आपण स्टॉल वगैरे अशा काही गोष्टी चांगल्या पद्धतीने करणार आहोत आणि तुमच्याकडनंच ह्या आयडिया येणार आहेत ग्रुपवरती. प्रत्येकीने सुचवायचं आहे, कारण प्रत्येकीच्या मनात खूप आयडिया असणार आहेत. मी एकटी सुचवणार नाही, तुम्ही सगळ्यांनी सुचवायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून हे काम पुढं नेऊया. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथं आलात तर खरंच मला खूप आनंद आहे. गर्दीपेक्षा दर्दी असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे लिमिटेड लोकांना आम्ही फोन केले होते, तेवढेच जणे आलेले आहेत किंवा ग्रुपवर ज्यांना वाटलं की बघून यावं त्या सगळ्या आल्यात. त्यामुळे मनापासून पाहुण्यांचं आणि तुमचं धन्यवाद. वेगळं नाव, वेगळा कार्यक्रम आणि वेगळं काम आपण करतो आहोत. तसंच आपण वेगळ्या पद्धतीने आजच्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. तर हात वेळेला खांद्यावरून आपण त्यांना डायरी पेन आपण त्यांना भेट करून देणार आहोत. आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण त्यांचं सत्कार करत आहोत. ही संगीतांना विनंती करेल की त्यांनी ही मराठवाड्यातून ब्रँडिंग असलेली नोटबुक त्यांना द्यावी. पेन पण द्यायचा. हो, फोटो येतोय का त्याला? फोटो त्याला येतोय का? नाही, आपल्याच्याच हां, तू दे त्यांना. मी कविताला विनंती करते की तिने कविता मॅडमचा सत्कार स्वागत करावं. यानंतर मी आमच्या सर्व संचालक मंडळाच्या बंधूंना विनंती करते की त्यांनी येऊन आपापली ओळख करून घ्यायची आहे. सगळ्यांचीच ओळख घेऊया. सर्वांनीच या आपापली ओळख करून घ्यायची. निघाले का? त्याच्यानंतर आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया. मग पाहुण्यांचं नमस्कार, मी विजय गालमे. ज्या हॉलमध्ये तुम्ही बसलात तिथेच माझा ईश्वरी माइंड अकॅडमी या नावाने अबॅकस आणि वैदिक मॅथचे क्लास मी इथे घेतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रोहन बारकोंड. सोहम एंटरप्राइजेस नावाने मी ऑटोमोबाईल पार्ट्स आणि बाईक मॉडिफिकेशनचा व्यवसाय करतो. आलं का? नमस्कार, सर्वांना महिला दिनाच्या आधी हार्दिक शुभेच्छा. मी संतोष जाधव. माझा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा व इलेक्ट्रिक शॉपचा आहे माझं. मी 20 वर्ष शैक्षणिक संस्थेमध्ये जॉब केलेला आहे, स्वेरी कॉलेजमध्ये. सध्या माझा स्वतःचा व्यवसाय करतो मी. अजून याच्यामध्ये एक घालमे सर म्हणून आहेत, ते येतील, खाली गेले आहेत ते माने सर. हो, याच्यानंतर आता सर्वांनीच यायचं आहे आणि सर्वांनी आपापली ओळख करून द्यायची आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, तुम्ही काय व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायाचा पत्ता तुम्ही इथे सांगायचा आहे. ओके, आपण सुरुवात करूयात मॅडमांपासून. या. सुरू आहे. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नाही तुम्हाला येतोय ना? सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव अर्चना भोसले. मी श्रुतिका न्यूट्रीलाइट फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या गूळ पावडर फॅक्टरीची संचालिका आहे.
माझी फॅक्टरी कोंढारकी तालुका पंढरपूर इथे आहे. आमच्या फॅक्टरीमध्ये गूळ पावडर, काकवी आणि गुळवडी यांचे उत्पादन घेतले जाते. आम्ही पूर्णपणे रसायन मुक्त पद्धतीने उत्पादन घेतो. ठीक आहे, थँक्यू. हो, एक मिनिट मॅम, ते आहे तोपर्यंत. प्रत्येकाने ओळख करा आणि आपली हे घेऊन जा. आणि दोघी उभं राहायला लागतील. या. त्याच्यानंतर तुम्ही यायचं. फोटो घेताय का? लाईव्ह चालू आहे. थँक्यू मॅम. नमस्कार. मी सुरेखा बागलगिड्डे मॅडम. मी शिक्षिका आहे. आमचा सध्या शेती हा व्यवसाय आहे. माझा मुलगा BMS होऊन नुकताच बाहेर पडतो आहे. इतर म्हणजे वेगळा कुठला आमचा व्यवसाय नाही, पण सध्या व्यवसायामध्ये पडण्याचा आमचा मानस आहे. धन्यवाद. मॅडम घेऊन जा. दोघे या वेगवेगळे उद्योग आपले उद्योग सांगा. इथे ये, समोर ये, इथे ये. नमस्कार, मी पूजा सुदीप पवार. आमचं माईक तोंडात तू बोल. इशितात मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे. आपल्याकडं महिलांसाठी ट्रेनिंग स्कूल वगैरे देण्यात येईल आणि मी केकचा सुद्धा व्यवसाय करते. काकू तुम्ही पण या की तुमची नोटबुक घेऊन जा. हाच उद्देश आहे ना. म्हणजे व्यवसाय करता येतो पण मार्केटिंग नाही करता. सासूबाई बोलतील की बोलायचं काही मी सविता सुनील पवार. माझा दिवाळी फराळाचा उपक्रम आहे. म्हणजे ऑलरेडी 24 तास म्हणजे 12 महिने असतो तो. बस एवढं सांगू, मला काही येत नाही. पहिला मग बसलो. स्वयंपाक करतात सांगितले त्यांनी. आता कधी पण तुम्हाला फोन लावून जेवायला येतील. नमस्कार, सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर अश्विनी दत्तात्रय साळुंखे. माझं इसबावी येथे श्रीकृष्ण क्लिनिक म्हणून OPD आहे. धन्यवाद. पुढचं या की कोण घे ना. तृप्ती. हो का? मी तृप्ती रोहन बारकुंड. मी तृप्ती रोहन बारकुंड. तुझं शिक्षण माझं BSc ॲग्री कंप्लीट आहे. मी प्री प्रायमरी इथं टीचिंग करते. समोर रोहन तिचे हजबंड आहेत, पण तिने ती ओळख केली नाही. ह्याचं मला खरंच बरं वाटलं. म्हणजे वेगळ्या अर्थाने बरं वाटलं, तिने स्वतःची ओळख करून दिली. आपण मराठा आहोत, पण जर आपल्या तोंडातून पण मराठ्यासारखे शब्द काढा तुम्ही. वा वा. दमदमीत बोला जरा. नमस्कार, मी प्रेमा विजय घालणे आणि मी टीचर आहे आणि मी नोकरी करते. त्यामुळे आणि माझे मिस्टर म्हणजे क्लास घेतात, अकॅडमी क्लास घेतात. मॅडम या हां. त्याला आवाजाची गरज नाही, माईकची गरज नाही. नमस्कार, सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सौ रेश्मा संतोष शिंदे नाईक. माझे सरबत प्रेमिक्स ह्याचे क्लासेस आहेत. शिवाय मी ऑर्गॅनिक सोपचे क्लासेस घेते आणि सध्या आता माझा ऑनलाईन साडी व्यवसाय, ज्वेलरी, कुर्ती आणि पर्स ह्याचा व्यवसाय चालू आहे. जर कुणाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की मला सांगा. 15 ते 20% आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे आणि बाहेरचे दुकानदार जे आपल्याला साड्यांमध्ये आपल्याकडून अगदी 50 ते 70% पर्यंतचं प्रॉफिट काढतात,
ते आपल्याला तिथे बसून निम्म्याहून निम्म्या किमतीमध्ये आपल्याला साड्या अवेलेबल होतात. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्की ग्रुपवरती माझं नाव आहे. अगदी आपल्या प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा मला प्राईज विचारलेली होती. जुनी मैत्रीण. मी इकडे होते म्हणजे इथून बक्षीस हे घेता येते इथे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार महिलांनो, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सौ अर्चना गणेश शिंदे, मी नवीन सोलापूर रोड पंढरपूर येथे राहते. माझा व्यवसाय मॅट रंगोली, उन्हाळा सामान आणि लाडू, डिंक लाडू स्पेशल मी करायला चालू केले संगीताच्या मार्गदर्शनामुळे. तरी ते छान तिला आवडले. तुम्हालाही जर ऑर्डर करायचे असेल तर माझा नंबर आहे. थँक्यू. लाडू मी नातेपुतेमध्ये नेले होते. म्हणजे एक व्यक्ती कुठपर्यंत प्रचार आणि प्रसार करू शकते. नमस्कार सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव कल्याणी अविनाश कदम. माझं पार्लर आहे के ब्युटी प्लस स्टेशन रोडला, नवीन HDFC बँकेच्या समोर. मी पार्लरचे क्लासेस घेते. बेसिक ते ॲडव्हान्स कोर्स असतात. एकदा नक्की या. आणि ब्रायडल मेकअप पण करते. महिला 5 नंतर येतात. आता ऊन कमी झाल्यावर येतील अजून. या नेक्स्ट कोण आहे? माने अर्चू कोण आहे पुढे? माईक पाहिजे? नाही. नमस्कार, मी सौ दीपाली नागेश झाले. मी इथे पंढरपूरमध्ये राहते. माझं शिक्षण MA झालेलं आहे. मी ऑनलाईन ऑफलाईन रिटेलर आणि आयुर्वेदिक नेटसर्फ प्रोडक्ट विकते. म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये केमिकल जाऊ नये किंवा आपण त्वचेवरती केमिकल वापरू नये किंवा घरात आपल्या जेव्हा आपण होम केअरच्या वस्तू आणतो म्हणजे फरशी वगैरे पुसणे त्या सगळ्या आम्ही आयुर्वेदिक वस्तू विकते. प्युअर नॅचरल आहेत. तुम्हाला त्या वस्तू हव्या असेल तर माझा नंबर आहे. आणि मला एवढंच वाटतं की भारतामध्ये केमिकल वापरण्यापेक्षा आपण आयुर्वेदिक वस्तू वापरूया आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करूया. माझं नाव दीपाली नागेश झांबरे, राहणार हिसबावी दूध पंढरी. आणि माझा ॲड्रेस पण मी म्हटलं ग्रुपवरती टाकेन. आणि डेमो हवा असेल तर मी वस्तू पण आणले डेमो पण देईल. जाताना ओळख करा एकमेकींची आणि दाखवूया. थँक्यू. या सगळ्यांनी यायचं कंपल्सरी, कारण हा औपचारिक कार्यक्रम आहे. ओळख करून घ्यायची सगळ्यांनी. भिंतीला चिटकणाऱ्यांनी पण यायचं. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पल्लवी इथे शुभांगी संदीप शिंदे, राहणार बरोबर. मी नुकताच आता आयुर्वेदिक तेलाचा व्यवसाय सुरू केला आहे. कारण की माझ्या स्वतःला हा त्रास होता म्हणून त्यातून मी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. जरी कुणाला हवं असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. नेक्स्ट, पाहुण्यांना जास्त वेळ उभा करू नका. आज दिवस सकाळपासून पाहुणे उभे आहेत. म्हणजे असे पण तिकडे पण ड्युटीला उभे. मला सांगा, मी सांगते तुमचं. या 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 कंपल्सरी यायचं म्हणून स्टेज नाही केलंय आपण. त्यांच्याकडे वेगळा खजिना आहे. सांगते की सांगा. माझे नाव वर्षा भारत नागणे. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या खरंच उत्तम गृहिणी आहेत आणि त्यांचे हस्बंड पत्रकार आहेत. त्यामुळे ॲड करायचे असेल तर त्यांच्या थ्रू वशीला आपण लावू शकतो.
गाडगे पाटील आहे, लावूनच सोडणार. नमस्कार, मी सौ मेघा रवींद्र माने, मी गृहिणी आहे. सर्वप्रथम सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला लागणारच नाही. मी अयोध्या ज्वेलर्स भक्तीसाची होणार आहे. माझ्याकडे गोल्ड, 1 ग्रॅम, मोत्याचे, ब्रायडल सर्व प्रकारचे सेट मिळते. फॅशन रोडला अयोध्या ज्वेलर्स आहे, 56ला भक्ती साज आहे. भक्ती साज म्हणून आहे. सर्व मोत्याचे हे सगळे दागिने भेटतात. मध्येच लावायचं रे. वरती वरती मध्ये. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी मनीषा नवनाथ गव्हाणे, गोकुळमध्ये राहते. गोकुळनगर. सगळे आभार प्रदर्शन. दिलीप शेट्टी, माझं श्री ओम क्लिनिक म्हणून नागालँड रोडला क्लिनिक आहे. आणि म्हणजे माझ्या कामाची आवड म्हणलं तर NCD डिसीज म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, जे की सध्या डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबिसिटी. सोलापूरला मी गव्हर्नमेंटला केलं 2-3 वर्ष, पण त्या आपण निघते पहिल्या म्हणून रिझाईन केलं आणि होमिओपॅथिक प्रॅक्टिस पण करते. ये ना दीदी तू पण. नमस्कार, सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर क्षितिजा कदम पाटील, मी प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करते. विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास खाली गावात, तिथं माझी OPD आहे. दुसरं म्हणजे आणखी योगाचे क्लासेस सुरू करायचा विचार आहे. मी गव्हर्नमेंटला योगा टीचर म्हणून जॉब करते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे LIC एजंट पण आहे. तुम्हाला कुणाला छोट्या छोट्या पॉलिसी किंवा SIP काढायच्या असतील तरी तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल. आणि आयुर्वेदिक एक धन्वंतरी म्हणून एक प्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्युअर सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट जे आपल्याला हेल्थला रिलेटेड आहेत आणि ते देखील माझ्याकडे उपलब्ध असतात. जर कुणाला पाहिजे असतील तरी ते कॉन्टॅक्ट करा किंवा त्याची माहिती डिटेलमध्ये फोन करून OPDला येऊन दिले तरी चालेल. धन्यवाद. तुमचे झाले ना? नमस्कार, मी चालू आहे ना, पल्लवी सवासे मोरे आहे. मी क्लासेस घेते. माझे शिवश्री क्लासेस आहेत माझे. VIP रोडला घेते. आम्ही फर्स्टपासून 10थपर्यंत CBSE आणि स्टेट बोर्ड घेतो. मोस्टली आमचा फोकस मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर असतो आणि त्याच्यानंतर मग मार्क्स वगैरे आणि थोडंसं पंक्च्युअलिटी असणं किंवा हल्ली काय पेरेंट्सला फक्त मार्क्स पाहिजे असतात की टेस्टमध्ये मार्क्स आहे, पण मुलांच्या कन्सेप्ट किती क्लिअर झालेत हे पेरेंट्स नाहीत बघत. एक्झाममध्ये मार्क्स पडले, ठीक आहे बाबा आमचा मुलगा म्हणजे खूप भारी, असं नाही आहे. पण त्याला बाकीचे पण एटिकेट्स यायला पाहिजे, थोडेसे मॅनर्स यायला पाहिजेत की बाबा अभ्यासाचं थोडंसं टेक्निक पण त्याला कळायला पाहिजे आणि सेल्फ स्वतः करायला पाहिजे. ट्युशन लावली याचा अर्थ पेरेंट्सचं काय म्हणणं असतं की
स्कूलला जातो, ट्युशनमध्ये जातो, त्याला मार्क्सच पडत नाही आहेत. पण मुलं जोपर्यंत स्वतः अभ्यास करत नाहीत, स्वतःमध्ये त्यांना आवड क्रिएट करण्याचं काम आम्ही आमच्या क्लासमध्ये करतो, ना की मार्क्स वाढवण्याचं. असे आमचे क्लास आहेत. हो. ॲक्च्युली माझा तसा प्रवास लहानपणापासून इवन 12thला असल्यापासून मी क्लासेसच घेते. 12thला असताना मी 10च्या मुलाचे इंग्लिशचे क्लासेस घ्यायचे. जगण्याचा सोर्स दुसरा नव्हता. आम्ही बहीण भावंडं, टोटल आम्ही 7 जण बहीण भावंडं होतो. फॅमिली एज्युकेटेड होती, नाही असं नाही आहे, पण खेड्यातून बाहेर येणं आमच्यासाठी फार कठीण होतं त्या काळी. सुरुवातीला पहिल्यांदा आम्हीच बाहेर पडलेलो होतो. त्याच्यामधून गावातून बराचसा प्रतिकार असायचा, 5 मुली बाबा, हे कसे काय वडील बाहेर सोडतात वगैरे असा. त्याच्यामुळं मी जर नाही जॉब केला तर खालच्या बहिणीला शिकायला नाही मिळायचं. आमच्याकडं 2च युनिफॉर्म होते. अगोदर आम्ही सकाळी काय करायचो, दोघी आर्ट्स लावतो, दोघी सायन्स लावतो. काय करायचं, फक्त टॉप चेंज होते सगळ्यांचे, सँडल एकच असायचे. दोघी सकाळी गेल्या, जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत दुसऱ्या दोघी जाऊ शकायच्या नाही, कारण पॅन्ट एकच असायची आणि सँडल तेच असायचे. ओढणी पण तीच असायची. मग अशा पद्धतीत आम्ही खालून इथंपर्यंत आलो. आणि नंतर बरंच मग ग्रॅज्युएशन झालं, नंतर BEd झालं, विथ डिस्टिंक्शनमध्ये आहे. परत थोडा दिवस विचार केला की बाबा आपण कॉम्पिटेटिव्हचा स्टडी करावा. पण म्हणजे येत होतं सक्सेस. मेन्स जवळजवळ 10-12 मेन्स दिलेले आहेत मी प्री क्वालिफाय होऊन. पण थोडंसं 1-2 मार्क्सनी जा, थोडं कुठंतरी नशीब असेल मे बी. आणि त्यावेळेस तेवढं क्लासेस लावायची कपॅसिटी नव्हती. पुण्यामध्ये पण मी काय करायचे, पुण्यामध्ये होते अभ्यास करायला, नाही असं नाही आहे, पण तेव्हा कुणाचे तर क्लास घ्यायचे तेवढ्याच, कारण खाण्यापिण्याचा खर्च जास्त होता, तोच भागत नव्हता. आणि क्लासला पैसे घालणार कुठं, हा मोठा प्रश्न होता. त्याच्यामुळं थोडंसं गायडन्स कमी पडला. लग्नानंतर मग परत लग्न नावीलाज असतो, 5 पोरी होत्या, एकीच झालं की दुसरीचं करावं लागत होतं. त्यात माझं पण लग्न झालं. लग्नानंतर पण मी बरेचसे प्रयत्न केले, नंतर पण मेन्स दिला, पण तेवढं काही सक्सेस नाही आलं. मग थोडंसं म्हणलं बाबा कुठं तर थांबायला पाहिजे. तरी पण मी थांबले नाही. ॲक्च्युली मला 12वीमध्ये 10thमध्ये डिस्टिंक्शन होतं, पण मला सायन्सला जायचं होतं. पप्पांनी काही घातलं नव्हतं, म्हणून मी परत काय झालं, माझं बाळ लहान होतं, अभ्यास करायची सवय लागली होती, म्हणून परत 11वी-12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. विथ 86% मार्क पडलेत मला 12वीत. त्याच्यानंतर म्हणलं थांबून तर काय करायचं आहे ना, अभ्यास तर झालेला होता, म्हणून परत मग लॉला एक ॲडमिशन घेतलं. तेवढंच आहे, बाकी काही नाही आता. आणि त्याच्यानंतर म्हणलं जगण्याचा सोर्स आता ह्यातून तर काही ट्युशनमधून फारसं मिळत नव्हतं. मग तेव्हा कोरोनामध्ये कसं थोडं मेडिको फील्डला जास्त डिमांड होतं, म्हणून काय केलं, कोरोनामध्ये परत फार्मसीला ॲडमिशन घेतलं. फार्मसी पण मला वाटतं 67%नी क्लिअर आहे, असं काही म्हणजे हे नाही आहे, म्हणजे फार्मसी परत करून घेतलं. जे शिक्षण काही असं न थांबणारी गोष्ट आहे. तुम्ही असं अभ्यास म्हणजे काम करत असं नाही की बाबा मी स्वयंपाक करत, माझी जॉईंट फॅमिली, लिटरली तुम्हाला सांगते, आम्ही गावाकडं 10-12 जण माणसं आहोत. पण माझा अभ्यास म्हणजे कसा असायचा, स्वयंपाक करताना रेकॉर्डिंग लावून ठेवायचं. मला एकटं स्वयंपाक करायला खूप आवडायचं. का तर की मला ऐकायला मिळायचं ना माझा अभ्यास. मग अशा टाईप्समध्ये मी शिकत आले. फक्त शिकणे एक माझा कसं छंद झालेला आहे, आणि त्यातूनच मुलांना आम्ही फक्त शिकवायचं काम करतो, एवढंच. थँक्यू. आपल्या टीमसाठी लीगल ॲडवायझर म्हणून आपण पल्लवीची नेमणूक करूया का? तुम्हाला विचारते मी. लास्टच आहे बाळा, त्या आल्यात ना आता. मी प्रियांका गायकवाड, माझं कपड्याचं दुकान आहे, श्रेया होजिरे. आवाज मोठा. माझं नाव प्रियांका गायकवाड, माझं कपड्याचं दुकानच आहे, लेडीजचं, लिंक रोड, पंढर, देशमुख पेट्रोल पंप. दुकानात आलेले आठवते का? तुमचं हे घेऊन जा. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. माझं नाव अमृता संतोष जाधव.
आज सगळ्यात प्रथम महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे. तीच सुरुवात आहे आणि तीच नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. ज्या विश्वाचे सुख तोलणारी आणि आभाळा एवढं दुःख पेलणारी फक्त स्त्रीच असते. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. आज आपण समाजात बघतो स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने आहे. बरोबरीने म्हणण्यापेक्षा स्त्री ही पुरुषांच्या एक पाऊल पुढेच आहे. आज स्त्रियांचा खूप सारा वेळ कमी आहे घाबरायचं नाही. इशिता तू बोलणार आहेस? नाव सांगणार आहेस का? पुढे येऊन सांगायचं पण. आता तू शिवबा सांग. खाली खाली त्याच्या पायात. यानंतर आपण प्रमुखांच्या बरोबर चालू घेणार आहोत. मी गांधी मॅडमला विनंती करेन की थिटे मॅडम त्यांनी 2-3 शब्दांमध्ये आपलं मंडळ त्याच्यानंतर. नमस्कार, मी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला अंकिता कौलिके. काही तक्रार असेल तर माझ्याकडे तुम्ही फक्त सोन्याविषयीच येतात. ते पण तुमचे सर येतात. बरं, आपल्या ह्या समाजामध्ये फ्रॉड जास्त वाढायला लागले. ऑनलाईन काय कोण करते सांगा? सगळ्या वस्तू ऑनलाईन मागवतात बायका. आपल्या सुशिक्षित आहेत, तू तर मागवतच असणार आहे, बरोबर आहे का? ते ऑनलाईन मागवण्यापेक्षा सगळ्यांनी बंद करायचं. आपल्या मैत्रिणीमध्ये कुणाचं कपड्याचं दुकान आहे, कुणाचं घड्याळाचं दुकान आहे, कुणाचं सोन्याचं आहे, कुणाचं ज्वेलरीचं आहे, कुणाचं वेगवेगळे दुकान आहेत. आपल्याला घ्यायचं. त्यामध्ये एवढे फ्रॉड चालू आहेत की इंस्टाग्राम, फेसबुक, ट्रेडिंग, शेअर मार्केटिंग ह्या कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत आपण. त्या केल्यामुळे ना आपल्याला वाटतं की ही वस्तू आपल्या इथे 1000 रुपयाला आहे, आपल्याला ऑनलाईन ते 500ला वस्तू भेटते, पण हे काहीच नाही. आपल्याकडून अर्ज घेत जातात आणि नंतर ना आपल्यालाच हे करतात. ते थोडे देतात आपल्याकडून जास्त घेतात त्यांनी. असं आपल्याला 1, 2, 3 लाखाला अंडा मारतच जातात सारखे त्यांनी. हे पण आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटतं की आपली सेविंग होते पण ह्या गोष्टी होत नाही. आणि इंस्टाग्रामवर जर कोण असेल तर चांगलेच व्हिडिओ बनवा, वाईट व्हिडिओ बनवू नका. तुमचे वेगवेगळे ज्या सुंदर स्त्री दिसतात त्यांच्याकडून तुम्ही डेपी तर कधीच इंस्टाग्रामला ठेवू नका. तुम्ही सुद्धा फेसबुकला पण कधीच डेपी ठेवायचं नाही आणि व्हॉट्सअपला पण आपला कधीच डेपी ठेवायचं नाही. कारण की आता स्नॅपचॅटचे भरपूर कॉलिंग पण येत असतील तुम्हाला सगळ्यांना बायकांना. मग ते काय करतात, ज्या बायकांचे छान चेहरे दिसतात त्या बायकांना हॅक करतात. फेसबुक, इंस्टाग्राम त्यावरती हॅक करून आपले चेहरा फक्त बदलतात आणि बाकीचं त्यांचं पूर्ण शरीर त्यांचं पूर्णपणे त्यांनी घालतात. मग परत आपण येतो पोलीस स्टेशनला, मग तो मॅडम असं झाले तसं झाले. मग त्यापेक्षा आपण ह्या गोष्टी आपल्या मुलींना सांगा. आता आपल्या ह्या मुलीच आपल्या वयात असतील, बरोबर आहे का? ह्या मुलींना सांगा तुम्ही इंस्टाग्रामवर वापरताय तर एखाद्या देवाचा धर्माचा फोटो ठेवा. ह्या गोष्टी करायला हवा, आपल्या मुलींना पण करायला हवा आणि आपण पण करा. आणि शक्यतो शेअर मार्केट वगैरे ह्या गोष्टीच्या भांड्यात पडूच नका कोणी सुद्धा. आपल्या पंढरपूरमध्ये एवढे सायबरचे गुन्हे म्हणलेत ना, दिवसात ना 10 ते 20 तक्रारी येतात. दिवसात 10 ते 20 तक्रारी येतात सायबरच्या. कोण खरं सांगा शेअर मार्केटिंग किती गेले आले का? ट्रेडिंग कोण करते का? ह्या गोष्टी करत असतात तरी पण सावधगिरी घेतात. लगेच नाही होत, पण ते हळूहळू त्याचं पण होतंय. फ्युचरचं पण म्हणजे मी आतापर्यंत
आपल्याला भेटणार त्याच्या बेनिफिटमध्ये. पण माझ्या मते ह्या गोष्टी ऑनलाईन कोणीच करू नका. सगळ्या आपल्या ह्या मैत्रिणी आहेत, ह्या मैत्रिणीमध्ये वेगवेगळे धंदे आहेतच ना सगळ्यांचे. ऑनलाईन मागवायची काहीच गरज नाही. आपण तिच्यातून ही घ्यायचं, तिच्यातून ग्रुप आहे, ग्रुपला टाकायचं, कोणाकडे काय भेटते का काय नाही ते घ्यायचं त्यांच्याकडून. आपल्या तिथं 10,000 जाण्यापेक्षा फ्रॉड होण्यापेक्षा आपण 1-2 हजारामध्ये घेऊ शकतो. आपण तिला पण पैसे जातात, आपलं पण मन समाधान होतं. ज्यावेळेस आपले पैसे जातात त्यावेळेस आपलं मन चंचल होतं, मॅडम माझे पैसे भेटणार का, माझे पैसे भेटणार का, पैसे भेटत नाही. आणि जर कोणाचा फ्रॉड झाला तर 19-30ला अर्जंटली फोन करायचा. लाखाचा होऊ द्या, 2 लाखाचा होऊ द्या, 3 लाखाचा, 32 लाखाचा होऊ द्या. एका माणसाचा 32 करोडचा फ्रॉड झालेला आहे. त्यानं घरातलं सगळं सोनं नाणं विकून, एक आहे म्हणजे मला कोणाच्या जातीविषयी वगैरे काही बोलायचं नाही, आमची हीच जात आहे फक्त. मग तो आहे एक गुजर कमारवाडी, त्यानं स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं एक मणी सुद्धा ठेवला नाही. सगळं विकून त्यानं 32 करोडचा फ्रॉड केलेला आहे. तो श्रीमंत होता, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये घालून टाकलेला आहे पैसे. मग मला असं म्हणायचं की आपल्या सगळे भगिनी आहेत ना, त्यांनी शेअर मार्केट वगैरे आपल्याला वाटतं ते पैसे येतात पण ते येण्याचे चान्सेस कमी असतात. हो, नंतर ना आपण ते आपल्याला एक अशी पत्ते सवय लागली ती नाही. आज नाही तर उद्या, आज नाही तर उद्या, ती परवा येईल असं आपल्याला असं वाटतं, पण ते काही खरं नाही. मग त्याला सगळे विकून मग त्यानं सगळं विकून त्याचं 32 कोटीचं फ्रॉड झालेलं आहे. त्याला आता एक वेळेस खायला सुद्धा तो महाग आहे. आपण त्याचा विचार करायचा, आपल्यावर परिस्थिती येऊ नये. त्यासाठी मी एवढं तुम्ही इच्छित आहे की सांगू, तुम्ही सुद्धा ऑनलाईन काही सुद्धा मागवू नका. सगळ्यांनी व्यवस्थित राहावा. आपल्या बहिणींनी बोललं एकमेक माल वगैरे विकत घ्या, एवढंच माझं सांगणं आहे. सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला हवं ते तुम्हाला गरज नाही, माईकची काही गरज नाही आहे मला. त्यातल्या निम्म्याच्या वरती माझ्या मैत्रिणी आणि बहिणी आहेत, त्याच्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही आहे. फक्त एवढंच सांगू शकते की आपण हा व्यवसाय करतो आहे, कधीही व्यवसायामध्ये कमी उत्पन्न आलं किंवा जास्त उत्पन्न आलं तर आपण डगमगायचं नाही आणि आपलं जे ही आहे ते सोडायचं नाही, करत राहायचं. आणि केल्यानंतरच, प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे. पहिला हा मुद्दा महत्त्वाचा. आणि ऑनलाईनचा विषय मॅडमनी सांगितला, तो ऑनलाईन ऑर्डर करण्याचा असा विषय आहे. आणि जर तुम्हाला शेअर मार्केट करायचं असेल तर तुमच्या ओळखीतले किंवा तुम्हाला मार्गदर्शन करणारे कोण असतील तर त्याच्यामध्ये करू शकता. कारण की ते लॉसमध्ये आणि प्लसमध्ये हे तुम्हाला काही समजणार नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागतं. आणि जर लॉसमध्ये गेलं तरी तेवढी आपली मेंटॅलिटी पाहिजे की थांबूया आपण, की 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी ते आपल्याला प्लसमध्ये येईल. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मेन महत्त्वाचा मुद्दा संयम आहे. आणि मॅडमनी सांगितलं, पाटील मॅडमनी, की आपल्याकडं 10 रुपये साठतेत, 20 रुपये साठतेत, 50 साठतेत, आपण इकडं तिकडं देतो. जसं मॅडमनी सांगितलं की आपण पिग्मी वगैरे लावायला पाहिजे, तर आपण कुठल्याही नॅशनल बँकेमध्ये SIP काढली तर तिथं कुठल्याही प्रकारचा तुमचा फ्रॉड होणार नाही. नॅशनल बँकेच्या कुठल्याही जावं. आणि SIPला कधी पण तुम्हाला, जर तुम्ही बँका तुम्हाला 8% देत असतील रिटर्न, तर तुम्हाला SIPमध्ये जवळजवळ 12%च्या आसपास रिटर्न मिळतील. त्याच्यामुळं तुमचे पैसे तुम्ही एवढ्या कष्टाने कमवलेले असतात तर योग्य ठिकाणी गुंतवा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. आणि आपला स्वतःचा, म्हणजे मी स्वतः कमवते, मला स्वतः माझे 1000 रुपये मिळालेत, ह्याचं सुख आणि ह्याची किंमत ते फक्त आपल्यालाच माहिती असते. आणि आपण किती वर्ष आपल्या घरच्यांवर अवलंबून राहायचं आणि किती गोष्टी त्यांच्याकडनं मागून घेऊ शकतो. स्वतःमध्ये आपण काय करू शकतो आणि आपल्याला काय येतं आहे किंवा आपण काय बनवू शकतो, आपल्यामध्ये काय क्वालिटी आहे, ही स्वतः आपण चेक करून आपण त्याच्यानंतर प्रयत्न करून, कुठल्याही गोष्टीला लगेच यश येत नाही, थोडा काळ जातोच. त्याच्यामुळं लगेच डगमगायचं नाही.
लगेच आपण धीर सोडायचा नाही. हा विषय बिझनेसचा झाला. आणि आपल्यात आपलं काय असेल ते मॅडमनी जसं सांगितलं त्या वस्तू आपण तिकडं स्वस्त मिळतं आहे म्हणून इथं नाही घ्यायचं असा काही विषय. आपल्यात आपल्या घ्या, जेवढ्या वस्तू घेता येतात तेवढ्या घ्या, जेवढ्या मिळतात आपल्या पंढरपूरमध्ये तेवढ्या पंढरपूरमधूनच घ्या. ज्या मिळत नाहीत ते ऑनलाईन करा. आणि ज्या ऑनलाईन शॉपिंग करतात त्यांनी काळजी घ्या. मेन महत्त्वाचा विषय असा आहे, काळजी घ्या. फ्रॉड आहे किंवा नाही हे आपल्याला समजतं, किंवा आपला OTP कोण किंवा आपला मोबाईल हॅक केला आहे का नाही हे आपल्याला समजतं. कारण की आपला मोबाईल हॅक केला तर आपल्याला जो OTP येतो तो डायरेक्ट दुसऱ्या नंबरला ट्रान्सफर होतो. आणि फ्रॉड कॉल आलेला आपल्याला समजायला पाहिजे की हा फ्रॉड कॉल आहे आणि आपण ह्याला OTP द्यायचं नाही. कुठलीही बँक तुम्हाला OTP मागत नाही. कुठलीही बँक तुम्हाला तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड काही मागत नाही. कुठल्याही बँकेचा कुठल्याही कस्टमरचा फोन आला आणि त्यांनी म्हटले की मॅडम तुमचं नाव हे आहे आणि तुमचं आम्हाला हे द्या, तर सरळ म्हणायचं तुम्ही कुठल्या बँकेतून बोलताय, आम्ही त्या बँकेत जाऊन आमचं काय असेल ते करून घेतो. आम्ही तुम्हाला ऑनलाईन काहीही सांगणार नाही. कुठलीही माहिती आपण आपली पर्सनल आधार कार्ड, पॅन कार्ड कुठलीही असू द्या सबमिट करायची नाही. बँक अकाउंट वगैरे कोणाला द्यायचं नाही. हा विषय महत्त्वाचा. राहिला विषय आपल्या संरक्षणाचा. डायल 112 आहे, 112 नंबर. तुम्ही कधीही कुठंही कितीही निम्म्या रात्रीचं जावा, तुम्हाला तिथं सेवा मिळेल. आणि दुसरा एक नंबर आहे महिलांसाठी, तो ग्रुपला सेंड करते मी. त्याच्यामध्ये आपल्याला वाहनसुद्धा उपलब्ध होते. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल आणि आपल्याला रस्त्याने कोण वाटलं अमुक माथेफिरू आहे किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ह्या एरियातनं आणि तुम्हाला कोणी छेड वगैरे काढली तर आपल्याला गाडी पण मिळते. आणि पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचा लँडलाईन नंबर पण सगळ्यांनी सोबत ठेवा. 02186 22 34 43 हा नंबर आहे. आणि तो 112 आहे, तो हेल्पलाईन नंबर आहे तो आपला. त्याच्यामुळं दोन्ही पण नंबर ठेवा. हां, 02186 22 34 43. आणि माझा नंबर मी ग्रुपवर टाकते, सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा. कुणालाही कसल्याही प्रकारची गरज भासू द्या, मला बिनधास्त सांगा. कुणाला कसल्याही प्रकारचा घरचा त्रास असू द्या, आपल्याला 4 माणसात सांगता येत नाही आहे किंवा आहे की बाबा मला अत्याचार होत आहे, तर ते तुम्ही मला स्वतः फोन करून बोलवून घेऊन प्रायव्हेटली सांगू शकता. आपण त्या गोष्टीवर सोल्युशन काढू आणि आपण त्या गोष्टी क्लिअर करू शकतो. असं असतंय प्रत्येकाच्या घरात. कारण की आपल्या समाजात महिलांना अजून तरी मान उंच करून जगण्यासाठी एवढा अजून घरचे आपले ही करत नाहीत, सपोर्ट करत नाही. हा विषय महत्त्वाचा आहे. अजून काय सांगायचं होतं आहे का? अजून काय सांगायचं मी विसरून गेले. हां, तुम्ही फक्त माझा नंबर घ्या, मी ग्रुपवर पाठवून देते. तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण असू द्या. दोघी पाहुण्यांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे काही अडचणी आपल्या असतात ज्या आपण सगळीकडेच नाही सांगू शकत, त्या आपण शेअर करू शकतो. त्याचं पुढे काय करायचं हे सांगू शकतो. माझी ओळख राहिली आहे तरी मी करून देते. मी डॉक्टर संगीता पाटील. मी सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहे. विविध शाळा आणि कॉलेजमध्ये काउन्सिलिंगचं काम करते. निर्भया पथकबरोबर पण काउन्सिलिंगचं काम करते. मॅडमनी फोन आला की मला पण जायला लागतं. आणि हो, मला काउन्सिलिंगसाठी फोन करण्यापेक्षा मॅडमला केला तरी चालेल. मॅडम पण खूप छान प्रकारे काउन्सिलिंग करतात. नाही, पण रस्त्यावर भीती वाटली तर मॅडमनाच करायचं. कारण तो म्हणजे वर्दीतला. नाही, आपल्याला जर अडी अडचण आली, आपल्या मागे पाठलाग करत असेल हां, एक्झॅक्टली तेच म्हणायचं मला. तर 112ला फोन करायचाच. आणि आता चोरी भरपूर वाढलेली आहे. आपण रस्त्याने चाललो मंगळसूत्र ओढणं वगैरे. मंगळसूत्र ओढणं वगैरे हे चालूच आहे. एखादं म्हणतो मावशी तुमचं मंगळसूत्र पडायला लागलेलं आहे, ते काढा आणि द्या, मी तुम्हाला ते व्यवस्थित पिशवीत घालून देतो. हे भरपूर प्रकार असे फ्रॉड झाले. मग तो माणूस काय करणार, ते मंगळसूत्र काढणार, त्याच्या बाजूला दुसरी पिशवी असणार, त्यात दगड असणार, ते लगेच गुंडाळून त्या बाईच्या हातात देणार. हे असले प्रकार आहेत. घरी जाऊन ती बाई बघते, पिशवीत ठेवलेलं असतं, कुठाही दगडच आहेत त्यात, त्या माणसाने घेऊन गेलं मंगळसूत्र. हे पण प्रकार भरपूर चालू आहेत आता सध्या. मला असं वाटतं खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होतोय कारण वेगवेगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली, वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांवर केली.
काही भगिनी आत्ता आलेत, तर त्यांनी त्यांची थोडक्यात ओळख पुढे येऊन द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. हाय, नमस्कार. मी सौ अनुराधा विशाल निसाळ. मी इकडे इसबावी विभागात राहते. माझं टेलरिंगचं आहे बिझनेस. मी ब्लाऊज वगैरे शिवते, पिको फॉल करते आणि अस्तर फॉल हे माझी शॉपी आहे. थँक्यू. मी सौ दीपाली प्रवीण शिंदे, मनीषा नगरमध्ये राहते. माझा आर्टिफिशियल ज्वेलरी आणि साड्यांचा बिझनेस आहे घरी. त्या दोघी येऊ देत. बसा बसा. 6 पर्यंत दाख सरळ. माझं नाव सौ मोहिनी विनायक तिटे. मी पण त्यांच्या घराजवळच राहते. माझं पण टेलरिंगचंच काम आहे. आम्हाला थोडा उशीरच झाला खरं. लवकर यायला पाहिजे होतं. माहिती आम्हाला भरपूर म्हणजे उद्योगासाठीच हवी होती, पण नाही मिळाली. तरी आम्हाला हो हां ग्रुपवर पाठवा. इथे या मॅडम. माहिती सांगा. मी सोनंदा मोहन सौ मोहनसे इसबावीतच राहते. मी त्यांच्या शेजारी काय करता? टेलरिंगचं. इतके दोघी तिघी टेलर आहेत, पण आवाज एकदम स्लो आहे. तनुजा मशीन सारखं, मशीन कशी पळते. खिडकी उघडू दे का? बसा मॅडम. नाही जमलं. ऊन येते ना म्हणून तिकडे बसा मॅडम. अजून कोण राहिले बोलायचं? सगळ्यांची ओळख झाली? हां या ना मॅडम. मला त्यांचं वाक्य खूप आवडलं. त्या म्हणाल्या की थोडा उशीरच झाला आणि आपण थोडी वेळ पाळतच नाही, पण आता सगळ्याच उद्योजक आहेत असं मला वाटतंय. त्यामुळे इथून पुढे आपण आपल्या कार्यक्रमाची आणि आपल्या कस्टमरची पण वेळ पाळायची. माझं नाव शर्मिला सचिन गायकवाड. मी दिवाणमाळा बोसे येथे राहते. आणि शर्मिला सचिन गायकवाड, दिवाणमाळा बोसे येथे राहते. आणि माझा बिझनेस म्हणजे साड्या विकणे आणि ज्वेलरी वगैरे घरगुती. तनुजा त्या मळ्यामध्ये राहून व्यवसाय करतायत. खरंच फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण पंढरपूर शहरामध्ये थोडंसं सोपं असतं उद्योग व्यवसाय करणं. मुलींना छोट्या दोन काही बोलायचंय? तुम्ही आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे. पण वेळेत कार्यक्रम करायचा आपण आता इथून पुढे आपणच ठरवायचंय. वारंवार नाही होणार, पण जे आवश्यकता आहे ते आहेत. तुमच्या काही सूचना असतील तर आता आपण बोलूयात सगळ्यांना. अजून कोणाला बोलायचंय? माझ्याशी कोणाला बोलायचं असेल तर लगेच बोला. काय तुमच्या अडचणी असतील किंवा काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारून घ्या आत्ताच. नंबर द्या. ग्रुपला मी ऍड केलंय मॅडमला. आणि आता पण ज्यांना घ्यायचंय त्यांना घ्या.
8554 05 90 यानंतर धार्मेताई आपल्याबरोबर मॅडम खरंच सावली नाही राहू द्या थोडा वेळ बसायचं, त्या मनोगत व्यक्त करणार आहेत तो. बसा बसा तुम्ही. ह्या दोघींकडे आहेत, मी ग्रुपवर पण पाठवते आणि ही माझी बहीण आहे, हिच्याकडनं घ्यायला. बसा तुम्ही. मराठा उद्योग नीती आयोजित जागतिक महिला दिन यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आदरणीय कर्तव्यदक्ष अशा सौ घाडगे मॅडम, सौ आदरणीय कौलगे मॅडम आणि सर्वांच्या लाडक्या सौ आदरणीय डॉक्टर पाटील मॅडम. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, मुलींना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या जिजामाता आपल्या सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर अशा ज्ञात व अज्ञात अशा अनेक कर्तृत्ववान ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या कार्याला मी वंदन करते आणि पुढच्या मी भाषणाला सुरुवात करते. स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य आणि स्त्री म्हणजे मातृत्व. स्त्री हा कुटुंबाचा पाया असते, स्त्री हा कुटुंबाचा आधार असते, एक कुटुंबाचा भाग असते. स्त्रीशिवाय कुटुंब नाही आणि कुटुंबाशिवाय समाज नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. आपल्याला माहीत आहे, स्त्री मूल जन्माला घातल्यापासून ते त्याला लहानाचं मोठं करेपर्यंत किती कष्ट करत असते. ती त्याच्यासाठी झटत असते, त्याला शिक्षण देत असते, संस्कार देत असते, कारण ते जे मूल आहे ते पुढं जाऊन एक चांगला नागरिक आणि एक चांगली व्यक्ती बनावी असे तिला वाटत असते. त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्य असतात आणि त्यांचीही ती अगदी काळजीपूर्वक अशी काळजी घेत असते. अशी जी स्त्री आहे ती मला वाटतं एखाद्या दिव्यासारखी असते की दिव्याची ज्योत प्रकाश देते आणि स्वतः मात्र जळत असते. अशा पद्धतीनं स्त्री ही एका दिव्याचं काम करत असते. आता आपण बघतो की महिला आणि पुरुष हे दोन्ही एक समान काम करत असतात, अगदी बरोबरीनं काम करताना आपल्याला दिसतात. परंतु यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते आणि याची अनेक उदाहरणे आपल्याला या समाजामध्ये बघायला मिळतील. त्यापैकी मला एक उदाहरण सांगायचं झालं तर मी सांगेन की महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. बघा, स्त्रीला शिक्षणाचं किती महत्त्व आहे हे सांगण्यासाठी सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले आणि त्यानंतर ह्या शिक्षणाचा वसा घेऊन सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्यांनी स्वतः शिक्षण घेतले. आणि त्यानंतर आता आपण म्हणतो की आता अनेक क्षेत्रात स्त्रिया आहेत, काम करतायत, परंतु त्यावेळेस त्यांना मुलींना शिकवण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. तेव्हा मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं. तरीसुद्धा त्या प्रत्येक अडचणी, प्रत्येक संकटावर मात करत हे फुले दाम्पत्य यांनी मुलींची शाळा काढली आणि पुढे जाऊन आपण बघतोय की आज प्रत्येक क्षेत्रात जसं गावातले जे सरपंच आहे त्या पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत अनेक स्त्रिया काम करत असतात. आज आपण महिला दिन साजरा करतोय आणि या महिला दिनानिमित्त आज आपण बघतोय उपस्थित अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती, स्त्रिया इथं आलेल्या आहेत की पोलीस आहेत, डॉक्टर आहेत, त्याचबरोबर शिक्षक आहेत आणि इथं उपस्थित आणखी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, घरगुती काही प्रोडक्ट्स विकणाऱ्या काही महिला आहेत. आणि हे सगळं कशामुळे होतं आहे
तर त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेऊन शिक्षण दिलं, त्यामुळे आज प्रत्येक महिला उंबऱ्याच्या बाहेर काम करते आहे. त्यामुळे अशा महिलांचं आज कर्तृत्व सांगण्याचा दिवस आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर दुसरं उदाहरण मला सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर. बघा, त्यावेळेस सुरुवातीला शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत होते आणि हे शिक्षण घेत असताना त्यांना एका परीक्षेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. मग रमाबाई आंबेडकर त्यांच्या पत्नी त्यांच्या कानावर आलं की फी भरण्यासाठी पैसे नाही आहेत आणि त्यांच्या नकळत रमाबाई आंबेडकर यांनी काय केले की मजुरी केली, कष्ट केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी यांची परीक्षेची फी भरण्यासाठी काही पैसे जमा केले आणि त्यानंतर ती त्यांनी त्यांच्याजवळ दिली. आणि बघा, त्यावेळेसची अशी परिस्थिती होती की घरात किती अडचण असेल तर एका पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री जर खंबीरपणे उभी राहिली तर तो पुरुष किती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. तर आपले बाबासाहेब आंबेडकर हे एक महान पुरुष बनले आणि पुढे जाऊन त्यांनी संविधान लिहिले. आता इथं पोलीस भगिनी आहेत, त्यांना माहीत आहे संविधानाचं महत्त्व काय आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांना अधिकार दिले, समान अधिकार दिले, नेतृत्वाचा अधिकार दिला आणि त्याचबरोबर आणखी 6 महिने प्रसूती रजा, पगारी रजा असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि बरेच हक्क त्याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत. त्यामुळं बघा, असे महान पुरुष घडत असतात ते केवळ स्त्रियांच्या पाठिंब्यामुळेच असं मला वाटतं. त्यामुळं अशा कर्तृत्ववान स्त्रियांचं आज गुणगौरव व्हावा असं मला वाटतं. त्याचबरोबर आणखी मला पुढं जाऊन आधी ह्या काळातल्या काही कर्तृत्ववान महिलांचं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या महिला इंजिनियर आहेत, सुधा मूर्ती ह्या ज्या महिला इंजिनियर आहेत त्या अतिशय हुशार एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत, एक लेखिका आहेत. आता त्यांचे जे पती आहेत नारायण मूर्ती ह्यांना त्यांना एक कंपनी काढायची होती आणि त्या कंपनीसाठी त्यांना सुद्धा पैशाची गरज होती. मग त्यावेळेस सुधा मूर्ती ह्या इंजिनियर होत्या, त्या काम करत होत्या. त्यांनी स्वतः जवळचे 15,000 त्यांना दिले आणि त्या 15,000 आणि त्यांच्याजवळचे काही असे म्हणून त्यांनी इन्फोसिस नावाची एक कंपनीची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये इन्फोसिसमध्ये सुधा मूर्ती ह्या अध्यक्ष बनल्या आणि त्यांनी काम केलं आणि त्यामुळं आज भारतामध्ये जे नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यामध्ये एक प्रमुख महत्त्वाची कंपनी म्हणून त्या कंपनीचं नाव घेतलं जातं. त्यानंतर आणखी एक अलीकडच्या काळातलं उदाहरण मला सांगावंसं वाटतं त्या कर्तृत्ववान स्त्रीचं, जे सातारातील जे मेजर संतोष महाडिक हे मेजर म्हणून काम करत होते, देशसेवेचं काम करत होते आणि देशाचे ज्यावेळेस युद्ध चाललं आणि त्यावेळेस ते काय झालं, त्यांचं ते शहीद झाले आणि ते शहीद झाल्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ज्यावेळेस घरी आणलं त्यावेळेस त्या पार्थिववरती त्यांची जी पत्नी आहे स्वाती महाडिक यांनी त्या पार्थिवावर शपथ घेतली की माझ्या नवऱ्याचं देशसेवेचं स्वप्न अर्धवट राहिलं आहे आणि ते मी पूर्ण करणार. त्यासाठी मी ते माझ्या नवऱ्याचं जे पद आहे त्याच पदावर मी काम करणार. म्हणून पुढे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि ट्रेनिंग घेतलं आणि आज त्या स्वतः कर्नल स्वाती महाडिक म्हणून काम करत आहेत. अशा जिद्दी आणि काही महिला आहेत, त्यांचं कर्तृत्व आहे ते जर आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्याला आणखी सुद्धा आपल्याला एक प्रकारची जिद्द मिळते, एक प्रकारची प्रेरणा मिळते. म्हणून मला आज जे उपस्थित असलेल्या महिलांना इथं सांगावं असं वाटतं की ज्या अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत, ज्या आहेत, तर त्यांचं जे चरित्र आहे, त्यांचं जे विचार आहेत ते जर आपण आत्मसात केले, स्मरणात ठेवले तर आपल्यालाही एक प्रकारची जिद्द मिळते, प्रेरणा मिळते आणि त्यानुसार आपण आपल्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणाने काम करू शकतो. काही ज्या बिझनेस करतात त्याही त्या क्षेत्रामध्ये आपण सातत्य ठेवलं, असं नाही की 1 वर्ष काम केलं आणि माझा प्रोडक्ट खपला नाही म्हणून मी परत दुसऱ्याकडे वळलं, असं न करता सातत्य
आणि कष्ट हे ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि ते जर केलं तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं असं त्याचं फळ आपल्याला मिळेल असं मला वाटतं. त्यानंतर जाताना मी एवढंच सांगेन की आपले काय योगदान आहे किंवा स्त्री काय आहे हे जर मला सांगायचं झालं तर मी एवढे एक चारोळी इथं सांगेन की नाक तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते, नाक तोंड बंद केल्यानंतर श्वासाची जी गरज असते, काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची जी गरज असते, शरीरातल्या रक्ताला वाहण्याची जी गरज असते, गरिबाच्या झोपडीमध्ये चुलीची जी गरज असते, प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीची तीच गरज असते. प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीची तीच गरज असते. एवढं सांगून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप सुंदर. बिझी आहे त्याच्यानंतर डॉक्टर अश्विनी साळुंखे आपल्याबरोबर महिलांचे आरोग्य याबद्दल थोडंसं मला सांगावंसं वाटतं. आपले आरोग्य यामध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे महत्त्वाचं असतं. तर आपलं काम करत करत सर्व इथं उद्योजिका महिला आहेत, बघून खूप आनंद वाटला. आणि माझ्या पण काही म्हणजे समस्या होत्या की म्हणजे मला पण काही गोष्टींची गरज होती, जसं की ब्लाऊज शिवणे आणि गुळ मला माहीत नव्हतं कुठे मिळतो चांगला. मी खूप शोध घेतला, म्हणजे 2-3 ठिकाणी 2-3 दुकानामध्ये, पण मला काही गुळ आवडीचा भेटत नव्हता. आता बघते मॅडमचा गुळ, आनंद वाटला मला. ज्वेलरीसाठी पण बरीच दुकानांची माहिती मिळाली. आणि मला फक्त आपलं शारीरिक आरोग्य सर्व महिलांनी कसं सांभाळावं याबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतं. तर सकस आहार आपण घेतला पाहिजे. सकस आहार आपल्या सर्वांना माहितीच असतो, ज्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, ऋतूनुसार मिळणारी फळं, ड्राय फ्रुट्स, खजूर, बीट, हे सगळं आपल्याला माहिती असतं. परंतु ह्या सर्व गोष्टींचा आपण डेली अवलंब करतोच असं नाही. तर माझी सर्व महिलांना विनंती आहे की आपण त्या सर्व गोष्टींचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये अवलंब करावा, ज्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहील आणि तुम्हा सर्वांना हे सर्व व्यवसाय करायला अजून ऊर्जा मिळेल. आणि त्या शारीरिक आरोग्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. त्यात काही मॅडम योगा घेतात, त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो किंवा ज्याला ज्या पद्धतीचा व्यायाम करणं शक्य आहे, कुणाला पळणं, कुणाला दोरीवरच्या उड्या, कुणाला चालणं, कुणाला योगा, कुणाला सूर्यनमस्कार, तुम्हाला जे शक्य आहे, तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही तो व्यायाम करायचा आहे, जेणेकरून आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. जरी समजा आपण कधी आजारी पडलो तर आपली प्रतिकारशक्ती अशी पाहिजे की आपण त्यातून लगेच बरी होऊ. त्यासाठी आपल्याला आपलं शारीरिक आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. आणि शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य. कुणाला असं वाटतं की फक्त शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे आणि मानसिक नाही, वाटते का असं तुम्हाला कुणाला? तर तसं शरीराबरोबर मनाचं आरोग्य तेवढंच महत्त्वाचं आहे. किंवा मी असं म्हणेन की शरीरापेक्षा मनाचं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे. कारण बघा, आपण ज्यावेळेस कधी थोडंसं नाराज असू आणि आपलं काही दुखत असेल, साधं स्नायू दुखवलेला असेल, तर ती आपली वेदना आपल्याला तीव्र जाणवते. पण त्याच वेळेस आपल्या घरात कार्यक्रम असेल, आपण उत्साही असेल, आपलं माइंड फ्रेश असेल, तर आपल्याला ती वेदना जाणवत पण नाही आणि आपोआप नंतर कमी होऊन जाते. ह्याचं कारण आहे आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्यामुळे. तर आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी तुमचा जो सध्या चाललेला आहे व्यवसाय, ते खूप चांगला तुमचा उपक्रम आहे, ज्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणार आहे. त्याचबरोबर आपण कोणाचीही कुठलीही गोष्ट मनावर न घेणे, हे एक आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचा एक उपाय आहे. त्यासाठी आपण अध्यात्माचा जोड करू शकतो. आपली कुठली आवड आहे, समजा गायन आहे, कोणाला काय वाजवायला आवडते, रांगोळी, चित्रकला, नृत्य, काहीही आपण एक आपला छंद जोपासावा, जेणेकरून आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. तर या महिला दिनानिमित्त मी सर्वांना एवढंच आवाहन करेन की आपल्या व्यवसायाची वृद्धी व्हावी, त्याचबरोबर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावं,
ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या मुलींना पण सांगितल्या पाहिजेत. आता अलीकडच्या काळामध्ये एचपी कमी होणे ही एक खूप मोठी समस्या आहे. त्यासाठी आपण मुलींचा खूप म्हणजे बऱ्याच मुलींचं असं आहे की रक्त कमी असतं, त्यांचं रक्तातील जे हिमोग्लोबिन प्रमाण आहे ते कमी आहे. शाळेत मुली बऱ्याच चक्कर येऊन पडतात. हे नको आहे आता ह्या वयामध्ये. आता त्यांची प्रकृती हेल्दी असणं गरजेचं आहे. त्यासाठी सकस आहार महत्वाचा आहे. त्यानंतर महिलांमध्ये एक प्रामुख्याने आजार, मला प्लीज हा थोडे 2 मिनिट मी सांगणार आहे, तुमच्यासाठीच आहे. म्हणजे मला सांगितलेलं बोला म्हणून मी थोडी तयारी करून आले होते. मग पाणी कमी पिलं जातं. पाणी कमी पिल्यामुळं बऱ्याच महिलांना आजार होतात. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, व्हाजाइनल इन्फेक्शन ह्याची मूळ कारण हेच आहे की पाणी कमी पिलं जातं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 4 ग्लास पाणी आपण पिलं पाहिजे. म्हणजे ॲट ए टाइम 4 ग्लास आपण पिऊ शकत नाही, पण थोड्या वेळाने आठवणीने. आपल्या सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला आठवण राहत नाही. मी पण त्यात आहे म्हणून मी सगळ्या ह्या गोष्टी अनुभवते म्हणून मी सांगू शकते. पण आपण लक्षात ठेवून पाणी पिणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट नाश्ता. बऱ्याच महिला नाश्ता करत नाहीत, डायरेक्ट दुपारचं जेवण करतात. तोपर्यंत आपली भुकेची वेळ निघून गेलेली असते. सकाळी आपल्याला भरपूर काम असतात, आपल्याला एनर्जी पाहिजे असते, म्हणून आपण नाश्ता करणं गरजेचं आहे. तर मला एवढंच सगळं सांगायचं होतं. धन्यवाद महिला उद्योग नीतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांच्या उद्योगाची प्रगती हो ही छत्रपती महाराजांच्या आणि जिजाऊंच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू. आभार कोण करणार आहे? मी 2 मिनिट हां बोलणार आहे का? हां नाही, मी ह्या दोघींचं फक्त कौतुक करते आणि मग घालमे मॅडमनी आणि साळुंखे मॅडमनी अतिशय सुंदर. घालमे मॅडम मला वाटतं शिक्षिका आहेत हाडाच्या, त्यामुळे त्यांनी इतका सुंदर प्रवास सांगितला आहे. आणि आपल्या भारत देशाच्या जडणघडणीमध्ये खूप महापुरुषांचं, आदरणीय स्त्रियांचं पण खूप योगदान आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाचं वाचन केलं आपण आत्मचरित्र तर ते कमीच आहे. मॅडमनी ते खूप छान पद्धतीने मांडलं. त्याचबरोबर साळुंखे मॅडमनी मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्याबद्दल खूप छान सांगितलं. वारंवार आपण अशा पद्धतीचे वर्कशॉप घेऊ किंवा तुमच्यामध्ये ज्या कला आहेत त्याचे वर्कशॉप्स आपण घेऊयात. तुम्ही फक्त ठरवा की आपल्याला काय करायचं. यानंतर कल्याणीला विनंती करते. तिने अजून कोणाला? कल्याणी नागणेच मी म्हटलेलं. अजून कोणाला बोलायचे, मत व्यक्त करायचे? नाही. कोणाला काही सुचवायचं असेल आपल्या मराठा उद्योगपतीचा कार्यक्रम कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, किंवा काही सजेशन्स असतील तुमच्याकडे तुम्ही सांगू शकता. की रूपरेषा काय असेल काय म्हटल्या? म्हणजे नियोजन हेच होतं त्या ग्रुप करण्यामागचं की एकमेकींची ओळख व्हावी किंवा मराठा उद्योग करणाऱ्या महिला भगिनी किती आहेत, त्यांचे काय काय व्यवसाय आहेत, त्या कुठे असतात, त्या कशा पद्धतीने ते व्यवसाय रन करतात, किंवा इतर व्यक्ती असतात किंवा ज्या त्या काहीच करत नाही बायका, त्यांना त्यांच्याकडून प्रेरणा पण मिळाली पाहिजे. किंवा नाहीच करायचं त्यांना व्यवसाय, तर आपल्याला ग्राहक वर्ग पण उपलब्ध होईल ना. कारण की महिलांनी जर एकमेकींना साथ दिली, सगळ्यात जास्त शॉपिंग महिलाच करतात ना. सगळ्यांना पैसे खर्च आवडतात की नाही आपल्याला शॉपिंग करायला, मग ते कुठे खर्च करायचे याची सुद्धा माहिती मिळेल ना आपल्याला एकमेकींना. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किंवा मराठा उद्योग नीतीच का, तर आपला जो समाज आहे तो विखुरलेला आहे. आपला जो मराठा समाज आहे तो विखुरलेला आहे. पण त्याच्यामध्ये जो विखुरलेलापणा आहे तो कमी होईल. आपल्यामध्ये एकसंधता निर्माण होईल. कारण की सगळाच मराठा समाज हा तेवढा प्रगत नाही आहेत ॲक्च्युली. की गावाकडच्या महिलासुद्धा उद्योग करतात, पण त्यांना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही. आपला जो हा मराठा उद्योग नीतीचा ग्रुप आहे हा पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रभर आपण राबवणार आहोत. आता त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्या घरच्या महिला भगिनी ज्या उद्योग नाही करत आहे, आपल्या ताई असतील, बहिणी असतील, वहिनी असतील, सगळ्यांना तुम्ही तिथे ॲड करू शकता. की त्यांना ते कळालं पाहिजे ना की हा असा ग्रुप कुठेतरी कायम काम करतो आहे. त्या कदाचित त्यांच्या गावामध्ये तो सुरू करतील. नाव त्यांनी फक्त आपलं घेऊ देत, पण सगळं कार्य त्यांनी त्यांचं करू देत. म्हणजे तिथला मराठा वर्गसुद्धा जागृत होईल ना. म्हणजे आता आपण खूप छोट्या खाणी प्रमाणावर हा सगळा कार्यक्रम सुरू केला आहे किंवा आपण सुरुवात त्याची आज करतो आहोत महिला दिनानिमित्त. तर मग हा सगळा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मराठा भगिनींपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तर सर्वात पहिलं काम हेच करायचं आहे की तो ग्रुपमध्ये जास्तीत जास्त महिला तुम्ही ॲड करायच्या आहे. त्यांनी उद्योग करू दे अगर ना करू दे.
फक्त एकच अट की त्या मराठा असल्या पाहिजे. आपल्या इतर मैत्रिणी पण आपल्या क्लोज असतात, त्या काही आपल्या दुश्मन नाही आहेत किंवा काही त्या वेगळ्या नाही आहेत. फक्त मराठ्यांसाठी हा आपण एक प्रोग्राम आज सुरू करतो आहोत. याच्यानंतरचे प्रोग्राम आपण ओपन घेऊ शकतो, सगळ्यांसाठी ओपन असू शकतात ते, कारण की आपल्याला ग्राहक वर्ग पण वेगळा पाहिजे असतो. पण ग्रुपमध्ये असणाऱ्या ज्या लेडीज असतील त्या फक्त मराठा असू देत. या फक्त गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. अजून कुणाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. हां, त्याचा उद्योग मेळावा हा एक कन्सेप्ट आहे की आता आपण फक्त कशी ओळख करून दिली, तर तसे आपले इथे टिळक स्मारकला होतात बघा उद्योग समूहाचे मेळ, तसे आपण करू शकतो की फक्त मराठा भगिनी असतील त्यांचे स्टॉल लावण्यासाठी आपण तिथे परमिशन घेऊ शकतो. हो हो चालेल. या छोटेखानी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी बोलवते तृप्ती बारकुण यांना की त्यांनी रंगमंचावर यावं आणि आभार प्रदर्शन करावं. आता तृप्ती कशी काय? या असू दे, घाडग्या मी तिथे असू दे, पदर सुद्धा सुद्धा. नमस्कार, मी सौ तृप्ती रोहन बारकुंड. आभार प्रदर्शनाच्या या गोड कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित घाडगे मॅडम आणि थिटे मॅडम यांचे मी शब्दसुमनाने आभार मानते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित करणाऱ्या संगीता पाटील मॅडम यांचे मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व महिला बंधू भगिनी, बाहेरगावून आलेल्या महिला बंधू भगिनी या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी सर्व संचालक मंडळांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या तनुजा पवार मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते. थँक्यू. आभार प्रदर्शन करणाऱ्या तृप्ती बारकुंड यांचे मी आभार मानते. टाळ्या. फेसबुक ग्रुपच्या याच्याबद्दल सांगा. केलं मराठा उद्योग नीती महाराष्ट्र राज्य म्हणून आपला फेसबुकवर एक पेज आहे, एक समूह आहे, त्याची लिंक आपल्या ग्रुपवर आलेली आहे. तुमचं लक्ष नसेल तर आज परत एकदा टाकूयात. त्या फेसबुक पेजला तुम्ही सर्वांनी जॉईन करून घ्यायचं आहे. तर तिथे हे सगळे कार्यक्रम लाईव्ह चालतात.